नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला जिल्ह्यात पाणी टंचाईत वाढ, ऐन उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईचे संकट। मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ वाघाचे दर्शन, मुंबई येथील पर्यटकांसाठी पर्वणी। गॅस लिकेजमुळे घराला लागली आग, मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही। वाशिम शहरात भर चौकात स्कूटीला आग लागली, दुचाकी जळून खाक। महापालिकेकडून जलकुंभी काढण्याचे काम, जलकुंभीचे पूर्णतः उच्चाटन होईल का? आता सविस्तर बातम्या। सर्वाधिक तापमान असणाऱ्या अकोला जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या असून काटेपूर्णा प्रकल्पातील जलस्तर कमी झाल्याने शहरासह जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट उभे झाले आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात पाणी टंचाईच्या प्रभावी उपाययोजना न झाल्यास अकोला जिल्ह्यातील विविध भागाला पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू शकतात। अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णासह खारपानपट्ट्यातील जलस्रोतामधील जलपातळी कमी झाल्यामुळे तीव्र पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत। पुढे ही परिस्थिती अधिक बिकट होणार असून प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। दरवर्षी पाणी टंचाई संदर्भात आढावा घेण्यात येतो, मात्र उपाययोजना केवळ कागदावरच होतात का, असा संतप्त सवाल पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावातील नागरिकांकडून होत आहे। तालुक्यातील खांबोरा 84 खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 15 ते 20 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे। फेब्रुवारी महिन्यात पाणीपुरवठा झाला होता, तेव्हापासून आतापर्यंत ग्रामस्थांनी साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वापरले, मात्र अजूनही पाणी सोडण्यात आले नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वन भटकंती करावी लागत आहे। मग पाणी टंचाई उपाययोजनांचा उपयोग तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे। आगर, उगवा, सांगवी खुर्द, हिंगणा, गांधीग्राम, निंभोरा, गोपालखेडसह अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीत वाघोबाचे दर्शन देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना अविस्मरणीय आनंदाचा क्षण देणारे ठरत आहे। वैराट जंगल सफारीसाठी आलेल्या मुंबई येथील पर्यटकांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अत्यंत दुर्मिळ अशा कुलामामा भागात वाघाचे दर्शन झाले। मेळघाटमधील आदिवासी भागाला कुलामामा म्हणतात। मुंबई येथील 12 पर्यटकांची टीम मिस डोरीन नेतृत्वात चिखलदरा पर्यटन स्थळावरील विविध ठिकाणी भेट देण्यासाठी वैराट जंगल सफारीसाठी जिप्सीमध्ये गेली होती। चिखलदरा येथील वन्यजीव विभागाचे गाईड व मुंबई येथील पर्यटक हे जंगल सफारी करीत असताना त्यांना अचानक वाघोबाचे दर्शन झाल्याने इतर पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघाचा अधिवास वाढल्याबाबतची माहिती असून पर्यटकांची पावले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे वळू लागली आहेत। यामुळे निश्चितच वन पर्यटनाला चालना मिळणार आहे। अकोल्यातील शिवसेना वसाहत परिसरातील बेबीताई म्हात्रे यांच्या घराला सिलेंडर लिकेजमुळे लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून घर बांधण्यासाठी बँकेतून काढलेले पैसेही अधिक जळाले असल्याची माहिती असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अकोला शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये सिलेंडरमुळे आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या। यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली। या घटनेत महादेव खेडकर यांचे 1,40,000 रुपये जळून खाक झाले, जे खेडकर यांनी घरकुल येथे घर बांधण्यासाठी 2 दिवसांपूर्वी बँकेतून काढले होते, अशी माहिती खेडकर यांनी दिली। गॅस सिलेंडर लिकेज झाल्यामुळे होणाऱ्या आगीच्या घटनेत वाढ होत असून घरातील सिलेंडर वेळेवर तपासणी व ते लिकेज नाही ना, याबाबत खबरदारी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असून ही खबरदारी बाळगल्यास अशा घटनांवर आळा घातला जाईल। तर आम्ही पाहिलं की डायरेक्ट भपका निघाला, त्याच्यामुळे आम्ही पैसे निघालो घराच्या बाहेर। तर आमचे दोन्ही सिलेंडर काढले, तर ते डायरेक्ट तेवढ्या टायमात ते सिलेंडर फुटलं, त्यांचं फुटलं, तर त्या दोन्ही फ्रीजा वगैरे पूर्ण खाक झाले आहे। हे तुमच्या समोर आहे आता पूर्ण। किती घराचे नुकसान आहे? 1,40,000 ते बी जळले माझे। घराचे नुकसान किती आहे? हे 3 घराचे आहे, एक बेबाई म्हात्रे आणि 2 घर आमची। नाव काय? माझे नाव महादेव शांताराम खेडकर।
ते 1,40,000 कायचे देत होते? ते घर आताच बँकमधून काढले. मी आपलं घरकुलमध्ये घर खोलतो आता एका महिन्यानं. जेणेकरून त्यांना आहे की ना आपले त्याला मदत झाली पाहिजे, जेणेकरून त्यांना परिवार विनंती एवढी बस. वाशिम शहरातील पोस्ट ऑफिस चौकामध्ये उभी असलेल्या एका स्कूटीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये स्कूटी जळून खाक झाली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाशिम शहरातील पोस्ट ऑफिस चौकामध्ये उभ्या असलेल्या एका स्कूटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती वाशिम अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्कूटी पूर्ण जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीमध्ये स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मागील आठवड्यापासून वाशिम शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला असून अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हामध्ये बाहेर पडणे टाळण्याची गरज आहे, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. अकोला शहरातील मोरणा नदीच्या पात्रामध्ये जलकुंभी वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता महानगरपालिकेकडून जलकुंभी निर्मूलनाचे काम केले जात आहे. मोरणा नदी स्वच्छ करण्यात आली आहे. मात्र यामुळे जलकुंभीचे समूळ उच्चाटन होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीत हिंगणा ते गुलजारपुरा या भागात 4.2 किलोमीटरपर्यंत जलकुंभी फोफावली आहे. नदीपात्रात अजूनही सांडपाणी सोडले जात असल्याने जलकुंभी वाढीसाठी हे पाणी पोषक आहे. त्यामुळे नदीकाठच्या आकुली, हिंगणा, बलोदे लेआउट, गीतानगर, अनिकट, खोलेश्वर, जयहिंद चौक परिसर, दगडीपूल, गुलजारपुरा, कुंभारवाडा परिसरातील रहिवाशांना डासांचा मोठा त्रास जाणवत आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलकुंभी उच्चाटनाचे काम महानगरपालिकेने 27 मार्चपासून मजूर, जेसीबी, पोकलँड लावून हे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. मात्र पावसाळ्यात मोरणा नदीतील जलकुंभीची जैसे ते परिस्थिती होईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून जलकुंभी काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. मोरणा नदी पात्रातील जलकुंभी काढण्याचे काम महानगरपालिकेकडून करण्यात येत असले तरी या उपाययोजना कायमस्वरूपी राहून जलकुंभीचा पूर्णपणे नायनाट खरंच होईल का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे जलकुंभी काढायची, नंतर काही दिवसात परिस्थिती जैसे ते होणार असेल तर मग लाखो रुपयांचा खर्च करून उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील 14 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत असून पाण्याच्या मोटर पंपाला धक्का लागल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील 14 वर्षीय अमोल श्रीकृष्ण गवई 28 एप्रिल रोजी मामाच्या मुलीच्या लग्नासाठी बडेगाव लग्न समारंभासाठी गेले होते. काल संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता आणि लोक गाणी वाजवण्यासोबत एकमेकांना हळदी लावण्यात व्यस्त होते. लग्नघरात टँकरमधून पाणी भरले जात असताना अमोल गवई यांनाही हळद लावण्यात आली. मोबाईल व चेहरा स्वच्छ करण्यासाठी अमोल पाण्याच्या टाकीजवळ गेला. पाण्याच्या मोटर पंपाला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मामाच्या लग्नाला गेलता. मामाच्या पुरीचं लग्न बडेगावले. तिथं टँकर पाशी तोंड घ्यायला गेला. तो हळदी लावली होती आणि तिथून तो डायरेक्ट एकदम खाली पडला. आता फिल्ममध्ये आता काय समजते आपली त्याच्यानंतर काही शॉट वगैरे लागला ते काय ते काहीच नाही माहिती. शॉट लागला काय तर एकदम डायरेक्ट पडला. डायरेक्ट येणं हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले. किती वर्षाचा होता तो? होता 14 वर्षाचा. काही शिक्षण वगैरे घेतो? शिक्षण 9व्या वर्गात होतं. लोकसभा निवडणुकीकरिता एसटी महामंडळाच्या 200 बसेस मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाठविण्यात आल्या होत्या. यासाठी अकोला परिवहन महामंडळ विभागाकडून मोठ्या प्रमाणात एसटी बसेसची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक परिवहन महामंडळासाठी फायद्याची ठरली असून यामुळे अकोला परिवहन विभागाला लाखोंचा फायदा झाला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक पार पडली असून अकोला राज्य परिवहन विभागाच्या जवळपास 200 एसटी बसेस निवडणूक कामाकरिता उपयोगात आल्या असून यामुळे राज्य परिवहन महामंडळाला लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. 26 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीकरिता मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे व परत घेऊन येणे तसेच मतदान पेट्या व पोलीस विभागाला ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात बुक करण्यात आल्या होत्या.
यामुळे निवडणुकीचा फायदा राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी झाला असून अकोला परिवहन विभागाला लोकसभा निवडणुकीमुळे चांगले उत्पन्न मिळाले आहे। त्यामुळे परिवहन महामंडळाच्या खस्ता झालेल्या बसेसची हालत सुधारावी व काही नवीन बसेस सुरू कराव्यात अशी मागणी आता प्रवासी नागरिकांकडून होत आहे। अकोल्यावरून अकोटकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे अकोला मुख्य बस स्थानकावर तसेच अकोट बस स्थानकावर नेहमीच अकोला अकोटकडे जाणाऱ्या बसेससाठी गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे अकोटसाठी बस येण्यापूर्वीच नागरिक बसमध्ये रुमाल दुपट्टे टाकून आपली जागा आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करतात। अकोला अकोट मार्गावर बसेस अधिक प्रमाणात सुरू करण्याची मागणी होत आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस रस्त्याच्या मध्येच बंद पडणे यासारखे प्रकार अनेकदा अनुभवायला मिळतात, तर काही बसेसची हालत दिवसेंदिवस खस्ता होत चालली असून खिडक्या तुटलेल्या असणे, पावसाळ्यात पाणी थेट बसमध्ये येणे, शीट फाटलेल्या असणे यासह विविध समस्यांनी एसटी बसेसला ग्रासलेले असून उत्पन्न वाढीचा फायदा घेत बसेसची सुविधा व गुणवत्ता चांगली करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत। महाराष्ट्र व कामगार दिनाच्या निमित्ताने अकोल्यातील शास्त्री स्टेडियमवर पोलीस विभागाच्या वतीने महाराष्ट्र दिनी देण्यात येणाऱ्या सलामीसाठी पोलीस विभागाच्या वतीने पथसंचलनाचे सराव करण्यात येत असून यावेळी परेडमध्ये 6 प्लाटून सहभागी होत आहेत। 1 मे रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शास्त्री स्टेडियमवर परेडचे आयोजन करण्यात आले असून पोलीस विभागाच्या वतीने उत्कृष्ट परेड करता यावी या उद्देशाने पथसंचलनाच्या सरावाला सुरुवात झाली आहे। यावेळी महाराष्ट्र दिनाच्या परेडमध्ये एकूण 6 प्लाटून सहभागी होणार असून यामध्ये 2 प्लाटून पोलीस मुख्यालयाच्या असून यामध्ये महिला व पुरुष पोलीस सहभागी आहेत, तर 2 प्लाटून पोलीस प्रशिक्षण केंद्राचे असून 2 प्लाटून होमगार्ड विभागाचे असून पथसंचलन उत्कृष्ट व्हावे या उद्देशाने पोलीस विभागाकडून पथसंचलनाची जय्यत तयारी सुरू आहे। 1 मे रोजी सकाळी शास्त्री स्टेडियमवर परेड पार पडणार आहे। यावेळी जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। 1 मेची जे परेड प्रॅक्टिसचा सराव आहे, हा जो सराव आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सर यांच्या मार्गदर्शनाने हे आमचा परेड सुरू आहे आणि 1 मेचा जो परेड आहे हे उत्कृष्टरित्या आम्ही चांगल्या करण्याची आहे, आम्ही पूर्ण सरावाच्या प्रयत्नात आहोत। यामध्ये कोण कोण सहभागी आहे सर? यामध्ये 6 प्लाटून आहे। एकूण 6 प्लाटूनमध्ये 2 प्लाटून जे आहे तर हेडक्वार्टरचे 2 प्लाटून आहे, एक जेंट्स एक लेडीज, त्याच्यानंतर 2 PTCचे प्लाटून आहेत आणि 2 प्लाटून होमगार्डचे आहे, एक लेडीज आणि जेंट्स। आचारसंहिता काळात नाफेडने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याने सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ झाली होती। आता नाफेडच्या खरेदीची मुदत संपली असल्याने सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली असून अकोला अकोट बाजार समितीत सोयाबीनला 4 ते 4.5 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत। वर्षभरापूर्वी सोयाबीनचे दर 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होते। गत हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होताच या शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली। हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर, त्यानंतर मात्र सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आणि सोयाबीनचे दर 4,500 खाली घसरले। मार्च महिन्यात सोयाबीनचे दर वाढण्याची आशा होती, परंतु ती सुद्धा फोल ठरली। त्यानंतर नाफेडने सोयाबीनच्या खरेदीला 26 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली, तर लोकसभा निवडणुकीची धामधूमही सुरू झाली। सोयाबीनचे दर थेट 4,700 रुपये प्रति क्विंटलच्या वर पोहोचले। नाफेडच्या खरेदीची मुदत संपत आली असतानाच सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली। सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यात सोयाबीनला सरासरी 4,500 रुपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे। अकोला जिल्ह्यातील तांदळी शिवारातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्याच्या नजीक पाण्याच्या शोधात 20 फूट खोल विहिरीत एक नीलगाय रात्रीच्या सुमारास पडली। संबंधित माहिती मिळताच तत्काळ वन विभागाचे अधिकारी दाखल होत वनोजा येथील वन्यजीव रक्षकांना रेस्क्यूसाठी पाचारण केले, यशस्वी रेस्क्यू राबविले। काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य येथील खोल विहिरीत नीलगाय पडली होती। वनरक्षक कांबळे तसेच त्यांचे सहकारी दत्ता शेलकर, अक्षय डाखोरे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। वाशिम प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन राबवून 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर सदर नीलगायला विहिरी बाहेर काढण्यास यश आले। यावेळी वनरक्षक मनीष हुमने, कांबळे, वनकर्मचारी आकाश गव्हाणे, गजानन डाखोरे, दत्ता शेलकर, अक्षय डाखोरे यांचे सहकार्य लाभले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला जिल्ह्यात पाणी टंचाईत वाढ. ऐन उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईचे संकट. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ वाघाचे दर्शन. मुंबई येथील पर्यटकांसाठी पर्वणी. गॅस लिकेजमुळे घराला लागली आग. मोठा अनर्थ टळला, जीवितहानी नाही. वाशिम शहरात भर चौकात स्कूटीला आग लागली. दुचाकी जळून खाक. महापालिकेकडून जलकुंभी काढण्याचे काम. जलकुंभीचे पूर्णतः उच्चाटन होईल का? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.